आमदार आदित्य ठाकरे बोलतायत, आपण थेट जाऊया. देशभरात होणार पण मुख्य निवडणूक आयोग हे दिल्लीत बसतं. निर्लज्जपणा हा दिल्लीतून होतो, म्हणून तिथे झालं. जल जीवन योजनेअंतर्गत जो कंत्राटदार होते त्यांनी सांगलीत एकाने आत्महत्या केली होती. आता या संदर्भातलं पत्र माझ्या हाती आलं आहे. एकीकडे केंद्र सरकारने पैसे द्यायला हात वरती केलेले 35,000 कोटींची थकबाकी राज्य सरकारकडे फाईल आली. वित्त विभागाने सुद्धा ती फाईल डावलून दिलेली 35,000 कोटींचं कंत्राट. असंच तुम्ही माहिती काढा, PWD मध्ये देखील आहे. आमच्याकडे वरळीमध्ये BDD आहे, पोलीसच्या सगळे क्वार्टर्स आहेत, तिथे स्वच्छता असेल किंवा इतर काही दुरुस्तीची कामं असतील. कॉन्ट्रॅक्टर हल्ली कोणी पुढे नाही काम घ्यायला का? तर सरळ सांगतात तुम्ही थकबाकी ठेवता, तुम्ही पैसे देत नाहीत. हे आहेत. म्हणजे आता सुनील शिंदेजी इथे आहेत, मी आहे, आम्ही दोघे जेव्हा ते ऑफिसमध्ये जातो की हे काम नाही झालं, ते काम नाही झालं, अधिकारी सरळ आम्हाला सांगतात की साहेब कॉन्ट्रॅक्टर कोणी टेंडर भरत नाहीये का? तर पैसे वेळेवर दिले जात नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय खोके काही लोक बॅग घेऊन वगैरे बसतात, पण कॉन्ट्रॅक्टर्स जे खरोखर कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, लाडके कॉन्ट्रॅक्टर्स नाही, खरे कॉन्ट्रॅक्टर्स, त्यांना पैसे मिळत नाही. ठाणे महापालिकेनं अनधिकृत बांधकामांचा दंड जो आहे हा घेणार नाही, तो माफ केलेला आहे. अशा पद्धतीचं परिपत्रक नगर विकास खात्याकडनं काढलं जातंय. कशा पद्धतीनं बघताय तुम्ही? मला वाटतं एक महत्त्वाचं ह्याच्यात की अनधिकृत बांधकाम ही एक गोष्ट झाली. जी अनधिकृत मुख्यमंत्री राहिले त्यांच्याबद्दल काय आहे, त्यांनी उत्तर द्यावं आम्हाला. रायगडचं पालकमंत्रीपद तर मिळालं, रायगडचं पालकमंत्रीपद मिळालं तर नाहीच, त्याचबरोबर ध्वजारोहणाची संधी देखील मग ते लिंबूंचं काय झालं? ज्यूस तरी बनवला का त्यांनी? गोगावले दिल्लीत गेलेले आहेत. सर 15 ऑगस्टला कल्याण डोंबिवलीमध्ये ते दिल्लीत जात असताना CISF नुसतं खाकीत ते रुमाल असतो, त्याच्यात काय काय ते पाहावं. जाधवांच्या वक्तव्यावरून राजकारणात नव्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत. ब्राह्मणांना टार्गेट केलं जाते असं वगैरे संघटना अशा पुढे येऊ लागले. तुम्ही ते वक्तव्य नाही, मी ऐकलं नाही अजून ते वक्तव्य, ऐकल्यानंतर बोलू शकतो. 15 ऑगस्टला कल्याण डोंबिवलीमध्ये मांस जी नॉनव्हेज त्याची बंदी आणली होती. आता नाशिक आणि मालेगावमध्ये देखील आम्ही ह्याचा कडकडून विरोध करू. ह्याच्यात 15 ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉनव्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही, आयुक्तांना बिलकुलही नाही. लोकांनी काय करावं, काय नाही करावं, काय खावं, काय नाही करावं, काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही. आम्ही जाहीर आवाहन करतोय की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं. ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाही आहे. अनेक लोक व्हेज खातात ना, त्यांना विरोध नाही आहे, पण जे नॉनव्हेज खातात, जे आमच्यासारखे लोक नॉनव्हेज खातात, आमचे अगदी पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये जे आमचे आगरी कोळी बांधव आहेत, ते काय करणार त्या दिवशी? आणि हे तुम्ही काय आमच्यावर व्हेजिटेरियनिझम लादताय? आमच्या राज्यात येऊन आमच्यावर तुम्ही लादताय? मुंबई महापालिकेच्या रमेश चेन्नीताल आहे, त्यांनी आता पुण्यात नुकतंच माध्यमांशी संपर्क साधला आणि ते असं म्हटले की दोन्ही बंधू जर एकत्र आले तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, पण सद्यस्थितीत राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत. मग अजून त्याच्यात अजून काय बोलायचं? आता फॅक्च्युअली जे काही ते बोलले मुंबई महापालिकेत चिंता करू नका. महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल. सगळे जे काही पक्ष या देशात आपण पाहतो लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे, कारण लोकशाही नाही राहिली तर इथे कुठचे विषयच राहणार नाही. तुम्हाला आवाज उठवायला काही संधीच मिळणार नाही. मुंबई महापालिकेच्या शाळेंचे विषय समोर येत आहेत. कुलाब्यातील शाळा या शाळेची इमारत मोडकळीस आलेली आहे, म्हणून गेल्या महिनाभरापासून 2,000 विद्यार्थी हे घरी बसलेले आहेत. पालकांची अशी मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर. विशालजी, आपण मला अजून एका शाळेचा तसाच विषय पाठवला होता, तो देखील आम्ही घेतला होता. मुख्य गोष्ट हीच आहे, आपल्याला आठवत असेल आमच्या काळात मग मराठी शाळा असतील किंवा इतर भाषिकांच्या शाळा असतील, मुंबई महानगरपालिका जे चालवतं ते उत्तम दर्जाचं आम्ही करत होतो आणि जास्तीत जास्त प्राधान्य हे आरोग्य आणि शिक्षणावर देत होतो. 4 म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे आपले मेडिकल कॉलेजेस आहेत, दवाखाने आहेत, तसंच शाळेंमध्ये IB, IGCSE, CBSE बोर्ड्स आणले SEC सोबत. 10वी पर्यंत मराठी अनिवार्य करून देखील. आणि हे सगळं होत असताना गेल्या 2-3 वर्षामध्ये सरकार पडल्यानंतर ही सगळी यंत्रणा कशी कोलमडून पडलेली आहे हे आपल्याला दिसतंय. मुख्य गोष्ट हीच आहे की एखादी इमारत दुरुस्त करायची की प्रायव्हेट कोणाच्या घशात घालायची हा निर्णय आयुक्तांना बिलकुलही नाही, त्यांना अधिकार नाही. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर, लोकप्रतिनिधी आल्यानंतर हे सगळं ठरवलं जाईल आणि मुंबई हिताचं ठरवलं जाईल. औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं होतं त्यामुळे ठाण्याजवळ होणार आहे. खरं तर ज्यावेळेस शिवसेना किंवा कोणीही आंदोलन करतात तेव्हा गुन्हे दाखल केले जातात. जैन धर्मियांनी आंदोलन केलं, चाकू हातात. आमचं म्हणणं एवढंच आहे, तिकडचे स्थानिक जे कोण आजूबाजूचे रहिवासी आहेत त्यांचं म्हणणं देखील लक्षात घ्यावं. बिल्कुल प्रोटेक्ट कर रहे हैं, क्योंकि वोट चोरी हम सिर्फ हवा में कुछ बात नहीं कर रहे हैं. बहुत सारे ऐसे लोगों को हमने दिखाया है, जो वो आदित्य श्रीवास्तव है, शकुन रानी है, मिंता कोई देवी है. मिंता देवी दुनिया में सबसे बुजुर्ग लेडी देश में, 124 साल की. फोटो कुछ अलग दिख रहा है, ये इनकी उम्र कुछ अलग दिख रही है. वैसे ही अगर आप देखिए तो शकुन रानी ने 5 बार वोटिंग किया,
3 बार बेंगलुरु में और 2 बार उत्तर प्रदेश में। आज पालघर की एक केस आई है, 5 वोटिंग इपिक नंबर है। तो ये सारी जो वोट चोरी है जिसकी वजह से भाजपा जीतते आई है पिछले 5, 6, 7 सालों में, ये हमने पकड़ी है। और इस पे कोर्ट में जाने की जरूरत नहीं, क्योंकि कोर्ट में भी कल ईसी ने कहा है हमको आपको भी ये दस्तावेज नहीं देंगे। तो क्या ईसी कोर्ट से भी ऊपर है? हम तो कह रहे हैं कि हम सारे लोग जो है ये जनता से चुन के आए हैं और हमारा अधिकार है, ये हक बनता है कि चुनाव आयोग हमें जवाब दे। क्यों हम इधर उधर जाएं? लगातार दीजिए, पाकिस्तान की बात है, पाकिस्तान धमकी दे रहा है अगर सिंधु नदी पर डैम बनता नहीं, है ये तो मिसाइल मार के उड़ा देंगे। बिल्कुल पाकिस्तान धमकी दे रहा है, लेकिन अपनी जो सरकार है, भाजपा की जो सरकार है, उनका जवाब क्या है उस धमकी को? कि बीसीसीआई जाके क्रिकेट खेलेगी उनके साथ। क्यों बीसीसीआई क्रिकेट खेले उनके साथ? पिछले साल आपने देखा होगा बीसीसीआई के जो उच्च अधिकारी है वो वहाँ शाहिद अफरीदी हो या दूसरे सारे पाकिस्तानी क्रिकेटर्स हो, उनके साथ पार्टी कर रहे थे। पिछले साल जो हमें बताया था कि हिंदुओं पे अत्याचार हो रहा है बांग्लादेश में, उसी बांग्लादेश को बीसीसीआई ने बुला के इस देश में टेस्ट मैच खेली थी। तो क्या बीसीसीआई देश के ऊपर है? क्या बीसीसीआई हिंदुओं के ऊपर है? क्या बीसीसीआई जो जवान अपने शहीद होते हैं